म्हणतात ना, ह्या कानाची खबर त्या कानाला होऊ नये. तर आमच्या घरात अगदी तसंच आहे. भाजी कोणती करायची मात्र ही कोणाला समजू नये. भाजी कोणती करायची ही समजली, की ही भाजी नको, ती भाजी नको अशी कारणं मुलं सांगत राहतात. म्हणून म्हटलं चला आज गपचूप मुलांना न सांगता इथे भाजी करायची. ती पण कोणती भाजी तरी त्यांना समजू नये अशा पद्धतीने करायची. नेहमी-नेहमी म्हटलं दोडक्याची भाजी करण्यापेक्षा जरा काहीतरी वेगळी करूया. मग इथे मी दोडका स्वच्छ धुवून शिरा काढून बारीक चिरून घेतला. टोमॅटोसुद्धा स्वच्छ धुवून चिरून घेतला. तव्यामध्ये तेल घातलं, 1 चमचा जिरे घातले, 5-7 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या, कांदा, टोमॅटो घालून घेतला, चिरलेला दोडका घातला, त्याच्या शिरासुद्धा घालून घेतल्या, वरून कोथिंबीर घातली, पुन्हा कच्चे शेंगदाणे घातले, भाजलेली डाळ असतात ती घालून घेतली, हळद आणि मीठ घालून घेतलं आणि झाकण ठेवून मस्त अशी 5 ते 7 मिनिटं हे सगळं मी शिजवून घेतलेलं आहे. तवा थंड झाला की त्याच्यामध्ये पुन्हा मी 1 चमचा लाल तिखट घातलं आणि मस्त असं वरवंट्याने सगळं मी वाटून घेतलेलं आहे. ही चटणी जर अशी तव्यामध्ये वाटायची नसेल, तर मिक्सरला लावा. खरंच ही चटणी खूप भारी झालेली होती चवीला, जब्बर झालेली होती. तर तुम्ही मुलांना कशाप्रकारे भाज्या करून देता हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर करायला मात्र विसरू नका.